Hello students, in today's video we will learn the binary division. As we have started with the binary arithmetic and we have already completed the addition and subtraction and also multiplication we have completed. So today we will see the last arithmetic of binary numbers, that is binary division. Okay, so let us start with an example. Suppose I want to divide 11001 by 0101. We will divide in the same way as we used to divide two numbers, decimal numbers in school, right? So the procedure is again similar. I will write this number which is to be divided here and the divisor number I will write here. So as 0 is in again MSB place, I can discard this 0. हा 0 हा मोस्ट सिग्निफिकंट बिटच्या पोझिशनला असल्यामुळे आपण हा डिस्कार्ड केला तरी याची व्हॅल्यू बदलत नाही. सो पहिला 0 असेल तर आपण त्याला स्किप करू शकतो. सो आय विल राईट ओनली 101 हिअर अँड वी विल स्टार्ट डिवायडिंग. आता आपण बिट बाय बिट मल्टिप्लाय करायचं आहे. जसं आपण मल्टिप्लिकेशनमध्ये एक एक बिटनं मल्टिप्लाय करत जातो, सिमिलरली इथे डिव्हिजन पण आपण बिट बाय बिट करत जायचं आहे. See here, first bit is 1. 1 is less than 101. So first we cannot divide 1 by 101 and we get 1 as it is. So this 1 comes here now. We get 1 1. Again 1 1 is less than 101. So the answer will be 0 and we subtract this 0 from 1 1. Again these two 1 come as it is. Now next 0 will be here, right? Now 110 we have. आता हा 3 bit number आला which is greater than 101. So now we can divide it by 101. आता हे बायनरी डिव्हिजन असल्यामुळे की फक्त 0 किंवा 1 हे दोनच ऑप्शन आपल्यासमोर असू शकतात. सो आपल्याकडे 0 किंवा 1 हे दोनच नंबर्स इथे डिव्हिजनमध्ये सुद्धा येऊ शकतात. 0 असेल तर मल्टिप्लिकेशन घेऊन इथे 0च येतं, 1 असेल तर सेम नंबर इथे आपल्या इथे खाली येणार, राईट? सो वेन आय गेट 101 मल्टिप्लाइड बाय 1 आय विल गेट 101 हिअर. सो हा नंबर आता आपल्याला 110 मधून सबट्रॅक्ट करायचा आहे. ही सबट्रॅक्शन कशी असणार आहे? जशी आपण बायनरी सबट्रॅक्शन शिकलो बॉरो मेथडनी. ओके, 0 मधून 1 जाऊ शकत नाही, सो आपल्याला बॉरो घ्यावा लागणार आहे. सो हा 1 आहे तो 0 होणार आणि हा 0 आहे तो 10 होणार. 10 मायनस 1 1. हे कसं आलं? आपल्याला रूल माहिती आहे. काय रूल आहे? 1 प्लस 1 इज 0 विथ कॅरी 1. सो 1 प्लस 1 10 असेल तर 10 मधून एक 1 गेला की काय राहणार आहे? उरलेला 1, राईट? सो या 10 मधून एक 1 गेला की 1 राहिला. 0 मायनस 0 0. 1 minus 1 0. Okay, so remainder is 1. Now again we go to next bit. हा 0 खाली घेतला, 10 नंबर आला. 2 bit नंबर आहे, हा 3 bit नंबर आहे. सो दिस इज लेस दॅन दिस. यू कॅनॉट डिवाइड स्मॉलर नंबर बाय ग्रेटर नंबर, राईट? सो अगेन इथे मी 0 लिहिणार आणि सबट्रॅक्ट करताना फक्त 0 सबट्रॅक्ट करायचं. सेम नंबर वी गेट. नाव गो टू नेक्स्ट बिट. I get this 1 down here. So आता माझ्याकडे नंबर आलाय 101. Here also we have 101. So I will write 1 here. 1 into 101 is 101. When I subtract this, I get 0 remainder. And the answer is, now these two are 0 0 1 0 1. These two are at MSB places. So या दोन 0 ला डिस्कार्ड केले तरी याची व्हॅल्यू बदलणार नाही. सो आन्सर इज 101. ओके, अँड रिमाइंडर इज 0. इफ यू सी क्लोजली दीज नंबर्स, दिस इज नंबर 25 ऑफ डेसिमल, दिस इज नंबर 5 ऑफ डेसिमल आणि तुम्ही 25ला 5ने डिवाइड केलं की आन्सर 5च येणार आहे, राईट? 5 into 5 25. सो आय गेट आन्सर ॲज 101. सो I can write answer here as 101. So you know that the procedure will be same.
काही केसेसमध्ये रिमाइंडर 0 येणार नाही जर कम्प्लीट डिव्हिजन होत नसेल तर. आपण सपोज इथे डेसिमल पॉईंट वाढवला तर इथे आपण 1 0 वाढवू शकतो, ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. जनरली असे क्वेश्चन्स येत नाहीत पॉईंटमध्ये कॅल्क्युलेशनचे. तुम्ही प्रॅक्टिससाठी म्हणून रॅन्डम नंबर्स घेऊन प्रॅक्टिस करू शकता. यू कॅन डिवाइड से फॉर एक्झाम्पल 18/6 आपल्याला माहिती आहे की आन्सर 3 येणार. Or you can divide say for example 45/5, you will get answer as 9. So you can have n number of examples but the procedure will remain same. फक्त आपल्याला लक्ष कुठे द्यायचं आहे, सबट्रॅक्शन करताना इथे आपण कॉम्प्लिमेंट मेथडनी सबट्रॅक्शन करायचं नाही, बॉरो मेथडनी सबट्रॅक्शन करायचं, कारण कॉम्प्लिमेंट इथे करत बसला खूप कॉम्प्लिकेशन्स वाढतात, राईट. फक्त आपण जसं बॉरो आणि हे घेऊन सबट्रॅक्शन केलं, जसं 0 - 1 आपण करू शकत नाही, तिथे आपल्याला बॉरो घ्यावा लागतो, right. For example, if I want to subtract 1 0, I want to subtract 1 from 1 0, this cannot be subtracted, so this will be converted to 1 0 and this will be 0. इथे आपण बॉरो घेतो आणि 1 0 - 1 1 येतं. ही मेथड यूज करून आपल्याला सबट्रॅक्शनचे रूल्स वापरूनच इथे सबट्रॅक्शन करावं लागतं आणि फायनल आन्सर आपल्याला काढावं लागतं. द फायनल आन्सर इज दिस वन. दिस इज द आन्सर ऑफ डिव्हिजन. सो दिस इज डिवायझर and this is the remainder. So you can start practicing. I will give you some examples as assignment. Solve. आता मी तुम्हाला डेसिमल नंबर्स देते सॉल्व्ह करण्यासाठी. तुम्हाला त्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि मग डिव्हिजन करायचे. ओके. सॉल्व्ह 36 डिवायडेड बाय 6 इन बायनरी डिव्हिजन. Okay. Now second problem, I will give you directly binary number 1010, which is 10 divided by 0010, which is number 2. Okay, then solve. Next problem I am giving you 1111, which is 15 of decimal. You divide it by number 3 of decimal. And fourth, again I give you decimal numbers now and you divide it. 49 of decimal and you divide it by 7 of decimal, and now you need to do this division in binary format. Okay, so these are the 4 questions I want you to solve so that your binary division practice will be done. Okay, so we stop here. Thank you for watching.